नमस्कार, मराठी सेलेब लाईव्ह चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत। या व्हिडिओमध्ये आपण अशा अभिनेत्रीविषयी जाणून घेणार आहोत जिने आपल्या करिअरमध्ये फक्त खलनायिकांच्याच भूमिका केल्या आणि या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस देखील उतरलेल्या आहेत आणि याचं कारण आहे ते म्हणजे तिने केलेला दमदार अभिनय। या व्हिडिओमध्ये आपण घरोघरी मातीच्या चुली यामध्ये काम करणाऱ्या ऐश्वर्याच्या संपूर्ण आयुष्याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत। त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर एकदा सबस्क्राईब करा। पाहूयात ऐश्वर्याच्या पर्सनल आयुष्याविषयीची माहिती। तिचं खरं नाव आहे प्रतीक्षा मुंगेकर। तिचा जन्म 7 नोव्हेंबर 1994, 2025 नुसार सध्या प्रतीक्षा 31 वर्षांची आहे। ती मूळची देवगड कोकणातील आहे। तिने BCom पर्यंतचं शिक्षण कंप्लीट केलेलं आहे आणि तिला फूड आणि योगाची खूपच आवड आहे। इंस्टाग्रामवरती तिचे 62,000 एवढे फॉलोअर्स आहेत आणि मालिकेमध्ये काम करण्यासाठी ती एका एपिसोडला 20 ते 22,000 रुपये चार्ज करते। पाहूयात प्रतीक्षाचा आजपर्यंतचा करिअर प्रवास। प्रतीक्षाचं लहानपणापासूनच कलाविश्वात काम करण्याचं स्वप्न होतं। यासाठी तिने खूप सारे प्रयत्न केले आणि ती कॉलेजमध्ये असताना सुद्धा नाटकांमध्ये भाग घ्यायची। तिचं हे स्वप्न सत्यात उतरलं ते म्हणजे खैरलाजीच्या माथ्यावर या चित्रपटामधून। या चित्रपटामध्ये तिने प्रमुख भूमिका साकारली। नंतर ती आपल्याला कोर्टयार्ड 704 या वेब सिरीजमध्ये आणि खूप साऱ्या मराठी गाण्यांमध्ये सुद्धा दिसलेली आहे। तिने मालिकांमध्ये घाडगे अँड सून्स, क्राईम पेट्रोल, तू तिथे मी, रंग माझा वेगळा आणि कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला यांसारख्या मालिकांमध्ये खलनायिकांची भूमिका साकारलेली आहे। सध्या ती आपल्याला स्टार प्रवाहावर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये ऐश्वर्याची खलनायिकाची भूमिका साकारताना दिसत आहे। तसेच तिने बेबी ऑन बोर्ड या शॉर्ट फिल्ममध्ये सुद्धा काम केलेलं आहे। प्रतीक्षाने घरोघरी मातीच्या चुली आणि जीव माझा गुंतला यांमध्ये साकारलेल्या भूमिकांसाठी तिला सर्वोत्कृष्ट खलनायिका म्हणून पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे। पाहूयात प्रतीक्षाच्या फॅमिलीविषयीची माहिती। प्रतीक्षाचे वडील राजेश मुंगेकर, आई गीता मुंगेकर, बहीण शिवानी मुंगेकर। तर अशी आहे प्रतीक्षाची हॅपी आणि ब्युटिफुल फॅमिली। तसंच आजपर्यंत प्रतीक्षाने साकारलेल्या भूमिकांपैकी तुम्हाला तिची कोणती खलनायिकेची भूमिका सर्वात जास्त आवडली जरूर कमेंटमध्ये सांगा आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतील कोणतं पात्र तुमच्या आवडीचं आहे हे देखील कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।